नमस्कार मित्रांनो, माझा असे कधी व्हिडिओ नसतात, पण हा व्हिडिओ आता मी एक जस्ट बघितलाय। ही जी लेडीज आहे, हिचा व्हिडिओ बघितल्यानंतर माझ्या डोक्यात सनक गेल्या, त्यामुळेच मी हा व्हिडिओ बनवत आहे। ही जी लेडीज आहे ही आपल्या लहान बाळाला भवानी मंडपात म्हणजे आपल्या भवानी आईच्या मंदिराच्या दाराबाहेर दर्शनासाठी आलेली असताना तिनं आपल्या लहान बाळाला तिथं बाहेरच मंदिराच्या बाहेरच शूसाठी करायला लावली। समोर तिथे शौचालय असताना देखील तिथे घेऊन गेली नाही। तिथे विक्रेतीसाठी आपली ती लेडीज आहे मंदिराच्या बाहेरची, ती सांगत असताना तिला उलट सुलट नको नको त्या भाषेमध्ये बोलत आहे लेडीज, आणि तीच शिकवायला लागली की तुम्हाला नातू आहे की नाही। अगं बाई, तुला जर मुलगा आहे तर तुला एवढं समजत नाही काय? आपण आपल्या घरामध्ये तुमच्या लहान बाळ आहे म्हणून काय घरामध्ये शू करायला लावताय की बाथरूममध्ये करायला लावताय? आणि हे तर मंदिर आहे, पवित्र स्थान आहे। तुम्ही त्या ठिकाणी येऊन हे जर असलं नको ते घाणेरड प्रकार करायला लागल्यानंतर कोण शांत बसणार आहे? कोण शांत बसणार आहे? अजिबात बसणार नाही कोण। आणि आम्ही कोल्हापूरचे लोक तर अजिबात शांत बसणार नाही। हे आमचं कोल्हापूर आहे, हे आमच्या कोल्हापूरमध्ये किती घाण आहे किती स्वच्छ आहे ते बघायला आम्ही आहे। तुमचं पुणे स्वच्छ आहे तर तुम्ही तिथं बसा की, तुम्ही कशाला कोल्हापूरमध्ये येताय? आणि येताय तर येताय हे असले घाणेरडे प्रकार करताय, आणि तेही मंदिराच्या बाहेर। तुम्ही तुमच्या घरामध्ये नेऊन करा की, ते इथे येऊन करू नका। थोडा तरी सिविक सेन्स ठेवा ना। मंदिराच्या बाहेर हे करणं कितपत योग्य आहे? मी माझी भाषा थोडी वाईट वापरते, कारण हा कोल्हापूरचा विषय आहे आणि हा आई भवानीच्या मंदिराचा विषय आहे, त्यासाठी मी बोलते।